नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. अतिवृष्टी नुकसान झालं आहे. आता या अतिवृष्टीचं नुकसान कधी जाहीर होणार, सर्व शेतकऱ्यांना कधी नुकसान मिळणार, राज्यात 50% शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली गेलं आहे. सरासरी किती हेक्टरी अनुदान मिळणार, अनुदान मिळणार की नाही, सरकार का विलंब करत आहे, काय निकष असतील, याविषयीची लेटेस्ट अपडेट आपली आली आहे. पीक विमा 2025 खरीप हेक्टरी 54,000 रुपये खरंच मिळणार का? महाराष्ट्रामध्ये सध्या जे महत्त्वाची पिकं होते यांच्यामध्ये जर बघितलं आपण, तर आता ही नुकसान भरपाई किती दिवसात जमा होणार, दसऱ्याला शुभमुहूर्ताला ही नुकसान भरपाई येणार का? महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, त्याचबरोबर कांदा असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ही या सीझनची सर्वात मोठी पिके असतात. परंतु अतिवृष्टीचा एवढा जबरदस्त फटका बसला आहे, तर आपण जर बघितलं असं शेजारच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याच्यामुळे आता हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात जवळजवळ 70 ते 75% सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, ही पिके नष्ट झालेली आहे. आता अशातच शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाईचा जी.आर. सरकार कधी काढणार, नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांपर्यंत कधी येणार? कारण आपण जर बघितलं 2022, 23, 24चा अजून नुकसान भरपाई आलेली नाही. अशातच आता 2025 सीझनची मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झालेली आहे. केंद्राकडून, शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून मदत कशी जाहीर करणार, काय निकष असतील, पीक विमा आपण जर काढलेला नसेल तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार का, हे पण बघणं आता पुढील काळात गरजेचं होतं. आपण गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत होतो पीक विमा काढून घ्या, पीक विमा काढून घ्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडे टाळाटाळ केली. आता याचा फटका या शेतकऱ्यांना बसू शकतो. कारण जर अनुदान जाहीर झालं तर सर्वात आधी जो नंबर असणार आहे तो पीक विमाधारक शेतकऱ्यांचा असणार आहे. कारण ज्यांनी पीक विमा काढलेला आहे, सरकारचे सर्व नियम अटी पूर्ण केलेले आहे, त्यांना डीबीटी पोर्टल अंतर्गत पीक विमा संरक्षण आता मिळणे बंधनकारक आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये जाहीर केल्यानुसार हेक्टरी जी काय रक्कम ठरेल त्या रकमेनुसार केंद्र आणि राज्याचा हिस्सा बघता. आता बघा, आपण शेजारी व्हिडिओ बघत आहात, चालू पिके शेतकऱ्यांची खराब झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विहिरींचं नुकसान झालं आहे, बांधांचं नुकसान झाले आहे, झाडांचं नुकसान झालं आहे, द्राक्ष वर्ग पिकाचं नुकसान झालं आहे, डाळिंब वर्ग पिकाचं नुकसान झालं आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी आता निकष कशी लावली जाणार हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. कारण टोमॅटो असेल, फ्लॉवर असेल, कांदा असेल, इतर सर्व भाजीपाला पिके असतील, सगळ्यांचं नुकसान झालं आहे. तर मग आता अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकार कधी देणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे. जवळजवळ 75% क्षेत्रफळावरती ही नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना द्यायची आहे. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर अतिवृष्टीचा फटका नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल, त्याचबरोबर अहिल्यानगरचा काही भाग असेल, पुण्याचा काही भाग असेल, सर्व ठिकाणी अतिवृष्टी जाहीर केलेली आहे. गेल्या 8-15 दिवसापूर्वी काही ठिकाणी अतिवृष्टी आली होती, परत अतिवृष्टी आली आहे. मग आता अतिवृष्टीचं अनुदान सरकार का विलंब करत आहे, काय निकष असणार आहे? तर सर्वात आधी केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयाने मॉडेल ठरलं जाणार. मग केंद्राने किती निधी प्रोव्हाइड करायचा, राज्याने किती निधी प्रोव्हाइड करायचा, याच्यातूनच आता हे ठरणार आहे. अशातच आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलेला आहे निसर्गामुळे. तर त्यातल्या त्यात गायींचं नुकसान असेल, काही शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे, मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा झालेली आहे, घरांचे नुकसान झाले आहे. या सर्वावरती कसे निकष लावणार, कसे पंचनामे होणार, हे बघणं आता गरजेचं आहे. राज्य आणि केंद्राने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर आपल्या बळीराजासाठी उभं राहणं गरजेचं आहे. कारण का, तर हा सीझन आता पूर्णपणे शेतकऱ्यांचा संपुष्टात आलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये दसरा, दिवाळीसुद्धा शेतकऱ्यांची आता गोड होणार नाही. याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती उचित अशी मदत, हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपयाची मदत जर जाहीर केली तर शेतकऱ्यांना काहीतरी आता थोडंसं फुल ना फुलाची पाकळी देण्यासारखं होणार आहे. कारण का, मोठ्या प्रमाणात बघा, कांदा रोपे खराब झालेली आहे, कांदा खराब झालेला आहे, साठवलेला कांदा वाहून गेलेला आहे, चाळी वाहून गेलेल्या आहे. अशातच शेतकरी हवालदिल झाला आहे. बळीराजाला जर पुन्हा एकदा उभं करायचं असेल तर सरकारने योग्य ती मदत देऊन लवकरात लवकर त्यांचं सांत्वन करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.